रचिला पाया ज्ञानदेव रचिला संत कृपा
आता फक्त शांत बसा, आपसात बोलू नका आणि लहान लहान लेकरं सांभाळा. शांत बसता यायला त्यांना बसा खाली, फक्त बोलू नका आपसात. कीर्तनात विक्षेप होईल असं बोलू नका. आता हो सरला शांत, एकदम शांतता. बोलू नका, आपसात बोलू नका, वेगळं सांगायला लावू नका. हरी आपलं वेगळं आहे लागा. ठीक आहे. नाही बसू दे आता. नाही ठीक आहे, असू दे. आहे तसं असू दे. फक्त बोलू नका. ताई तुम्ही एक जागेवर बसा म्हणजे मग शांत होईल. हा जाय तू, मग बोल नको इथं. बाबा मी चाललो, जाय की मग. बस हो गपचे. संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळाली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. बहिणी मने फडकती ध्वजा, बहिणी मने फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा. संत कृपा झाली, इमारत फळा आली. श्री संताची या माताच्या नावाने, संताची या माताच्या नावाने, संताची या संताची या माताच्या नावाने. शास्त्र हे करी कंठवर, शास्त्र हे करी कंठवर, शास्त्र हे करी कंठवर. विश्रांती श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. जे गावी केला वास, त्याशी नसावे उदास. विठ्ठल संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली. संत कृपा झाली, इमारत फळा आली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत, देहुनिवासी श्रीमंत संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पट्ट शिष्या श्री संत बहिणाबाई महाराज यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट असा, अगदी सोपा, जवळजवळ
बाकीचे चरण जरी कोणाच्या कदाचित पाठ नसतील तरी पहिले 2 चरण मात्र जवळजवळ सगळ्याच्या कसे येतं पाठच आहे. ऐकणाऱ्याच्या बी पाठ नसले तरी कानपाठ तरी आहेत का नाही. कानावून तरी अक्षर शक्यतो गेलेले. संत कृपा झाली इमारत फळाली. कदाचित हे नसलं गेलं तर सांप्रदायिक माणसाला ज्ञानदेवे रचिला पाय हे प्रमांत कानावरून बालाजी महाराज गेलेलंच आहे. जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला परिचयाचा संत श्रेष्ठ बहिणाबाई महाराजांचा 6 चरणात. तुम्ही म्हणता महाराज एवढं वातावरण विस्कळीत झालेलं, पावसाचं वातावरण, बसायला जागा नाही, हे असलं वातावरणातून 2-3 चरणाचा अभंग घ्यायचा, ती 6 चरणाचा अभंग की एवढा मोठा अभंग आता सोडवायचा कवा, पुन्हा भजन कवा व्हायचं काय प्रश्न पडला असेल. अभंग कीर्तन जेवढ्या वेळ होईल तेवढ्या वेळ, पण अभंग मोठा का घ्यायचा त्याचं कारण आहे अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं लहानपण झालं म्हणून अभंग मोठा. आपण सामान्य माणसे अभंग मोठा घेतलं की त्याच्या खाली आपलं लहानपण सहज झाकून जाईल म्हणून अभंग मोठा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून बहिणाबाई महाराज वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे ही इमारत वारकरी संप्रदाय नेमकं कसा उभा राहिला हे एका वास्तूच्या रूपातून प्रगट करणारा हा अभंग आहे. अभंग आहे बहिणाबाईंचा अभंग. बहिणाबाई तुकोबरायांच्या काळातल्या बहिणाबाई. मला वाटतंय हा अभंग वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांना प्राधान्य नाही असं म्हणणाऱ्यासाठी ही चपराक आहे. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायात हिंदू धर्मानं स्त्री जातीचा जेवढा गौरव केला महाराज तेवढा दुसऱ्या धर्मानं केला नाही. लक्षात येते का माझं बोलणं. जरा सोपंच बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय देहानं पुरुष होते पण त्यांना लोक माऊली म्हणतात. हा स्त्री जातीचा सन्मानच आहे किंवा लक्षात आलं का बोलणं. हा स्त्री जातीचा सन्मानच आहे. म्हणून हिंदू धर्म असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल स्त्रियांची अवहेलना संप्रदायानं कधी केली नाही. वारकरी संप्रदायानं स्त्री जातीला प्राधान्य दिलं. नव्हे आमच्या जनाबाई महाराज या वारकरी संप्रदायातल्या कायदे मंत्री. लक्षात आलं का. जनाबाई असेल मुक्ताबाई असेल ह्या कायदे मंत्रीत. कीर्तनामध्ये चाल कुणी म्हणायची हे कुणी ठरवावं. जनी म्हणे ज्ञान देवा बोला, जनी म्हणे ज्ञान देवा ज्ञान देवा बोला, जनी म्हणे ज्ञान देवा घरी जातो तसं हो तसं आधीच होय बरोबर आहे का. लक्षात घ्या विनोदाचा भाग सोडा. पण नामदेव कीर्तन करी कीर्तन नामदेव राहायचं. नामदेव कीर्तन करी पुढं काय पुढे देवनाचे पांडुरंग कीर्तन नामदेव राहायचं. देव कीर्तनात नाचायला आणि तेवढ्यामध्ये जनाबाई कायदा शिकवायला. नामदेव राण्यानोबार आहेत तुम्ही चाल म्हणा. लक्षात आलं का. तुम्ही म्हणत चाल म्हणजे त्या काळात वारकरी संप्रदायाची चालक म्हणा अर्थात कायदा शिकविण्यासाठी जनाबाईची नियुक्ती. आजच्या काळात शिवलीला ताईची का नसावा. लक्षात आलं का बोलणं माझं. त्या काळातली गोष्ट सांगायला लागलो. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की वारकरी संप्रदायात स्त्री जातीला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून हा अभंग जरी वास्तूचा इमारतीचा गुरुजी उल्लेख असला तरी ही इमारत वारकरी संप्रदायाची कशी उभी राहिली याचं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. आपल्याला निमित्त सगळ्यालाच माहितीच आहे की या लहानपणापासून आणि वारकरी संप्रदायाची आणि भगवंताची एक निष्ठेनं सेवा केली. कुटुंबाचा भार चालवला आणि त्याच्यातून आमचे श्रीयुत बाळासाहेब महाराज माधवरावजी पाटील यांनी ही वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी क्रांती केली की असं रत्न जन्माला घातलं या 2 जणांनी सुनीलाताईच्या आईने आणि वडिलांनी. असं रत्न जन्माला घातलं की वारकरी संप्रदायात क्रांती झाली महाराज. लक्षात येते का. क्रांती झाली.
की शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी. आमच्या बाबाचं गुरुजी असलं काम आहे की एकदा निष्ठेन अजून बी भगवंताच्या मंदिरात विना वाजवाय जाते. आता काय गरज आहे का सांगा बरं मला? काही गरज नाही, पण निष्ठेची सेवा मला वाटतंय वारकरी संप्रदायामध्ये की शिवलीला ताई लय कीर्तन करती आणि लय महाराष्ट्रभर नाव आहे म्हणून देव बिल तिच्या कीर्तनावर काढीत नाही. धन्य माता पिता दया देया दया देया धन्य माता पिता दयाची दया देया धन्य माता पिता दया आपुली आहे का? गाऊन सांगा. आपुली आहे. आपुली आहे दोसे सगळेता धन्य माता पिता धन्य माता पिता आपुली आहे दोसे सगळेता धन्य माता पिता दया आपल्या हिता जो असे जागता लय महाराष्ट्रभर नाव आहे म्हणून देव बिल तिच्या नावावर निघत नाहीत. महाराज बिल काढायच्या टायमाला देव माय बापाच्या नावानं बिल काढितो. कोणी बी असू द्या. भरत महाराज लय पकवाज वाजवितात म्हणून देवाच्या दारात तिथं मासला मुकडा वाजिला आणि तसलं जमत नाही. जमतंय का तसलं? तिथं नाही, तिथं अजिबात नाही. तिथं माय बापालाच धन्य. अहो शिवलीला ताईन भरत महाराज आम्ही सोपा आम्ही चिल्लर माणसं आहेत. ज्ञानोबाराय समाधी घ्यायला लागले आणि देव रडायला लागले. लक्षात आलंय का? आपल्याला प्रसंग माहिती. मग सरळ सरळ रुक्मिणी मातेने विचारलं की देवा जग रडू लागलं म्हणजे डोळे पुसणं तुमचं काम आहे आणि तुम्ही जर रडायला लागला तर कसं होईल? काय रडतात? त्यावेळेला देवानं सांगितलं. देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी यासला माणूसच बघितला नाही. मग आता ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी लिहिली. लक्षात आलं का? ज्ञानोबाराने हे पाया रचलाय. ज्ञानोबाराने एवढी क्रांती केली म्हणून तिथं बिल ज्ञानोबाराच्या नावाने काय पाहिजे होतं का नाही? निघाय पाहिजे होतं का नाही? बोला हो सरळ सरळ. कुमार महाराज कसं आहे पण बिल काढीत असताना माऊलीच्या नावावर बिल निघालं नाही. बिल कुणाच्या नावावर निघालं? धन्य धन्य जयाची खुशी आणि ज्ञानदेव जन्मले. आलं का लक्षात? बिल काढताना मायबापाच्या नावावर निघते पण मायबापाचे कष्ट आणि त्या कष्टापायी शिवलीला ताईचं जीवन उभा राहिलं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रभर जरी नाव असलं तरी आम्ही महाराजांनी सगळ्यांनी डोळ्यानं बघितलंय की स्तुती म्हणून नाही वस्तुस्थिती की आमच्या बाबांनी शिवलीला ताईला खांद्यावर काकाला घेऊन कीर्तन त्या काळात केले आणि त्याचं फळ म्हणजे ही एवढी वास्तू आणि हे सगळे. हे काही सोपं नाही. मी काही गुरुजी उद्धव गुरुजी स्तुती करतोय अशातला भाग नाही. या कुटुंबाशी माझी लहानपणापासूनची संबंध त्याच्यामुळं बाबाला चांगला प्रसंग आठवतो. शास्त्रीजी मधुकरी आश्रमात राहिला मी आळंदीला आणि शिवलीला ताईला घेऊन बाबा आळंदीला आले. जेवणाचीच व्यवस्था नाही. मी तिथला मॅनेजर. कुठला मधुकरी आश्रमातला मॅनेजर म्हणून माझ्या हातात एकच 2 चपात्या भात आणि भाजी द्यायची भजन करून घ्यायचं एवढंच काम माझ्या. त्याच्यात बाबा घेऊन आले माझ्याकडं म्हणले महाराज हे असे असं आमचं आणि तिथं 2-4 दिवसच डबा नेला जास्त नाही पुन्हा मग मिळालं. पण ही एवढं लहानपणापासून कष्ट केलेलं आहे म्हणून ताईचा बी आम्हाला स्वाभिमान आहे. ताई बी कधी माय बापाला विसरल्या नाही. कुठली बी गोष्ट बापासाठी कधी बी काय बापासाठी 500 किलोमीटर गाडी चालविणारी पहिली पोरगी महाराज. लक्षात आलं का? बापासाठी 500. बाबा तुम्ही आराम करा बाबा. आणि ही दुसरी गोष्ट अशी की मुलीसाठी की हजारो किलोमीटर या वयात बी गाडी चालवितात अजून. लक्षात आहे का? मामांची साथ तशी आईची साथ तशी. वारकरी संप्रदायात कीर्तनकार म्हणा किंवा मोठं व्हायचं असेल तर घरच्यांनी चांगलं म्हणलं पाहिजे. हे महत्वाचं आहे ना मला. मग इथं दुर्दैव असे घरचे चांगलं म्हणण्याच्या ऐवजी घरचे त्रास देतात. दर्द तो हमेशा अपने ही देते हैं वरना गैरों को क्या पता आपको तकलीफ किस बात की होती. लक्षात आलं का? त्रास देणारे माणसं नेहमी आपले असतात हे लक्षात ठेवा. सुद्या आपल्याला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही. जेवढं जमेल तेवढं कीर्तन करायचंय. ही फार मोठी क्रांती केली आणि शिवलीला ताई पाटील की महाराष्ट्रात गाजलेलं नाव ताईंच्या घराच्या या वास्तूच्या निमित्तानं. म्हणून मी ताई निमित्त आलाय. बाबांचं सगळं पुण्य फळले पुण्य बाबांची आईची आणि त्याच्यातून हे सगळं उभं राहिलं.
आणि हे उभं राहिल्याच्या नंतर की अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं काहीतरी आपण कृतज्ञता व्यक्त करावी आणि सगळ्याच्या याच्या पाठीमागालचा उद्देश मगाशीच आमचं शास्त्रीतून आमचं गुरुजी बोलणं झालं की निमित्त वास्तुशांतीचं बाजूला राहू द्या, पूजेचं बाजूला राहू द्या, सगळ्याच्या एका जागेवर भेटी होतील एवढाच उद्देश आला का लक्षात. होती संताची या भेटी. चिंतनातला महत्वाचा अभंग असा आहे, अभंग महत्वाचा विषय म्हणजे संतांची कृपा. एवढाच विषय. संतांची भेट, संतांची कृपा आणि जगावर संतांचे असणारे उपकार एवढाच मुद्दा विषय आहे, चिंतनातला विषय आहे. संत जी पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले ती दुसऱ्या कशासाठी नाही. ज्ञानोबा स्पष्ट देखे प्राप्तार्थ जरी झाले निष्कामता पावले पण तयाही कर्तव्याशी उरले लोकाला उपकारासाठी केले हे उपाय.